हे सरकार लबाडीनं आलेलं आहे, त्यामुळे त्यांना समाजकारणाशी घेणं देणं नाही असं संजय जाधव यांनी म्हटलंय। मोठं पॅकेज जाहीर केलं पण मदत तुटपुंजी मिळालेली आहे। 100 आणि 200 विमा म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम असं ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांनी टीका केली आहे। राज्य शासनाने जाहीर केलं होतं 245 मोठा पॅकेज जाहीर केला। परभणी जिल्ह्याला 245 कोटीचा जाहीर केला होता। स्थिती काय आहे, शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे, वाटप झालंय का निधीचं? शेतकऱ्याचं म्हणणं आहे खोदा पहाड निकला चोवा, हे लबाडाचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नसते असे एक मराठीत मन आहे। तसं या सरकारच्या बाबतीत म्हणता येईल। आश्वासनं मोठी मोठी दिली पण प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी काही झालेली नाही। आणखीन शेतकऱ्याला मदत मिळाली नाही आणि ज्यांना कोणाला मिळाली ती 4,000, 200, 300, 400 अशा रुपयाची मदत मिळाली। म्हणजे हे सरकार शेतकरी विरोधी आहे हे सगळं सिद्ध झालेलं आहे। विम्याच्या बाबतीत तर काय 100 आणि 200 रुपयाचा विमा आलाय, म्हणजे उलट हे जखमेवर मीळ चोळण्याचा प्रकार आहे। म्हणून अशा सरकारला आता काय हे लबाडीने आलेलं सरकार आहे। सत्ताधारी जे आमदार आहेत त्यांना 5-5 कोटी रुपये निधी दिल्याचं आता काही वेळापूर्वी माहिती आली। विरोधकांना डावललं निधीतून। विरोधकाला प्रत्येक ठिकाणी डावलल्या चाललंय ना। आता सत्ताधारी पक्षाच्या आमदाराला 5-5 कोटी विकास निधी आणि विरोधी पक्षातले आमदार आहेत किती, 288 मध्ये 240 तर ह्यांचेच आहेत। मग उरलेले 48-50 लोकांना द्यायला ह्याच्या बापा जाऊ लागला का? सरकारचेच पैसे होते ना। लोकांनी निवडून दिलेले खासदार आहेत, त्या मतदारसंघातल्या जनतेच्या विकासासाठी ते पैसे आहेत। मग तुम्ही त्या जनतेशी बेईमानी करता। तुम्ही एक दिवस या सरकारला त्यांच्या ह्या कामाचे ह्या वागण्याचे दुष्परिणाम भोगावे लागतील ही वस्तुस्थिती आहे। कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नजीर खान, TV9 मराठी, परभणी।